हॅलो चला मॅच चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहे. विशाल जे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली सुरुवात, नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळालाय. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 2 चेंडू निर्धावही आलेत. 38चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. एकीकडे आपण बघतोय नक्कीच डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू जो मात्र तैनात केला गेला आणि दुसरीकडे जर बघितलं तर लॉंग ऑनचा खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये इथे मात्र काही खासा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढच्या दिशेने जात असताना चांगली कामगिरी 4 बॉल मध्ये आतापर्यंत तरी आपण बघतोय. 3 चेंडू डॉट आणि 1 बॉल जर बघितलं तर 6 धावा मात्र इथे स्कोर कार्ड वर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. रिव्हर्सचा फटका, यावेळेस मात्र लाजवाब कनेक्शन. हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत काय घडतंय. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 2 धावा ज्या मात्र पळून काढल्या गेलेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 8 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 8 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. एक षटकार येऊनही आपण बघतोय विशाल यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. त्यासाठी विशाल यांचं कौतुक राहील. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे विशाल भाकरे. यावेळेस चांगला बॉल डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय 8 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. टीम एसबी फ्रुट्स वेळापूरच्या या संघाच्या 1 ओव्हर मध्ये 8 धाव, ज्यामध्ये जर बघितलं तर एक षटकार देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. इतर जर बघितलं तर चेंडू निर्धाव आणि एक 2D आणि या 2 धावांच्या मदतीने जर बघितलं तर षटक पूर्ण झालंय. चला वेळ वाचवायचा आहे टीम एसबी फ्रुट्स. आपल्याला विनंती आहे एसबी फ्रुट्सच्या विरोधामध्ये जर बघितलं तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे आपण मात्र थोडासा वेळ वाचवत चला आणि गोलंदाज मात्र लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचा आहे. बघा एक पाण्याची मिल्टनची जर बघितलं तर बाटली कोणाला सापडली तर प्लीज इकडे आयोजन समितीकडे आपण सुपूर्द करायची. 1 लिटरची स्टीलची पाण्याची बॉटल आहे मिल्टनची, तर सापडली तर प्लीज इकडे आयोजन समितीकडे सुपूर्द करा. आणि इथे मात्र सर्व खेळाडूंना विनंती, आपल्या बॅट्स इतर ज्या काही गोष्टी असतील त्याची काळजी मात्र आपण स्वतः घ्यायची आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी हा संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. चला विनंती आहे टीम वाघजाई क्रिकेट क्लब क्षेत्ररक्षण लावा, मॅच ऑन करा. एवढा वेळ नाही आपल्याकडे कारण की ऑलमोस्ट सध्याच्या घडीला जर बघितलं तर पहिलं षटक पूर्ण झालंय. 8 धावा ज्या की स्कोर कार्ड वरती आहे एसबी फ्रुट्स वेळापूरच्या. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यापासून मात्र इकडे नाही थांबू शकले. अलॉंग दी कार्पेट जर बघितलं तर चांगला फटका ड्राईव्ह केला होता. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवरती आले तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढली आहे आणि 9 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, ज्यासाठी मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय चर्चा होती आमदार चषकाची. आपल्याच अंदाजमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आधी मात्र रिव्हर्सचा आक्रमक पवित्रा दाखवला, तदनंतर मात्र इथे डॉट बॉल आलाय. सध्याची स्थिती स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत बिनगडी बाद. शांत असं हे मैदानाचं वातावरण, वेळापूरचं हे पालखी मैदान मात्र एक छाप सोडतंय, चर्चेत येते. चांगला चेंडू बट दिशा भरकटताना पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा आवाक्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे, रेंजच्या बाहेर ठेवण्याच्या खाशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कारण की त्यांना माहिती आहे
30 यार्डचा षटक सुरू आहे. 30 यार्डच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 फिल्डर आहे आणि अशा वेळी जर तिथे बॅटरला संधी दिली तर नक्कीच बॅटर मात्र संधीचं सोनं करणारच. रन संख्या 10 रन आणि यावेळेस मात्र रिव्हर्सचा आक्रमक पवित्रा घेतला आणि इथे मात्र पंचांनी कळवलंय की याही वेळेस अवंतरची एक धाव जोडणार आहे. एक्स्ट्राच्या धावा फार मोठ्या प्रमाणावर येत असताना 2 बॉलमध्येच बघता बघता 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. या षटकात 2 बॉलमध्ये 3 आलेल्यात. रन संख्या 11 रन बिनगडी बाद. रिव्हर्सचा फटका हवेत आहे. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षक मात्र इकडे डाऊन दी बॉल. फलंदाज मात्र बाद होत असताना 11च्या स्कोर वरती मात्र हा पहिला धक्का. वारंवार आपण बघत होतो कन्सिस्टंटली आउटसाइड दी ऑफ गोलंदाजी केली जात होती. 2 वाईड तिकडे हाताळले गेले. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला गेला आणि तिकडे मात्र काय घडलंय, पॉइंटला पकडला गेला. एक सुरेख झेल धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला आणि फलंदाज मात्र आल्या पावली इथे तंबूला लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे टीम एसबी फ्रुट्स वेळापूर संघाचे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज राहतील बाद. 11च्या स्कोर वरती मात्र लागलाय हा पहिला धक्का आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना उदय माने देशमुख यांना मात्र आपण बॅटिंगला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील जर बघितलं तर प्रमुख आयोजकांपैकी एक देखील आहेत आणि आज मात्र ऍज अ प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये देखील उतरलेत. तर नो डाऊट त्यांचा देखील खेळ बघण्यासाठी प्रेक्षक सध्याच्या घडीला आतुर असतील. 11 धावा 1 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे अजून 3 बॉल या षटकातील यायची बाकी आहेत. 30 यार्डचा खेळ सुरू आहे बट आतापर्यंत तरी म्हणावं लागेल एसबी फ्रुट्स वेळापूर या संघावर थोडासा दबाव पाहायला मिळतोय. चला बॅटर उदयजी थोडंसं मात्र वेळ वाचवा. आपणच आयोजक आहात, आपल्यालाच वेळ वाचवणं मात्र सध्या तरी गरजेचं आहे कारण की 5 सामने झालेत. 5 सामने अजून आपल्याला घ्यायचेत तर प्लीज थोडंसं मात्र वेळेकडे लक्ष असू द्या. रन संख्या 11 रन 1 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय माने देशमुख स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर 3 बॉल. येस 3 बॉल मात्र इकडे झालेले आहेत. 11 वर 1 स्कोर. 2 वाईड बॉल 1 विकेट 1 डॉट 1 सिंगल हे समीकरण आतापर्यंत आहे. फटका हवेत आणि इकडे काय घडतंय मला असं वाटतंय उदयजी माने देशमुख यांनी मैदानाच्या आतमध्ये जेवढा वेळ यायला घेतला त्यापेक्षा जर बघितलं तर अर्धाच वेळ मात्र इथे बाद व्हायला त्यांना लागलाय. पहिल्याच बॉल वरती उदयजी यांना परतावं लागतंय. भिरकावण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र इकडे भिरकावला गेला आणि तिकडे जर बघितलं तर काय घडलंय, गणेश पिसे यांचे सेफ हँड्स चेंडूच्या खाली आणि आल्या पावली इथे मात्र फलंदाज बाद. चला न्यू बॅटर. फलंदाज 30 यार्ड सोडायच्या आधी जर बघितलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करत जा कारण की बघा वेळेच्या सूचना तुम्हाला वारंवार दिल्या जात आहे. काल जर बघितलं तर ऑलमोस्ट 12 1 1:30 वाजेपर्यंत वेळ अबव मॅचेस चालू होत्या पण आमची आयोजन समिती इतकी खंबीर आहे की त्यांनी जर बघितलं तर मॅचेस पूर्ण केल्यात. आमचे जवान भाऊ यांचंही मात्र इथे कौतुक करावं लागेल की तदनंतर जर बघितलं तर फार मेहनत त्यांच्याही माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळाली. रन संख्या स्कोर कार्ड वरती स्थिर आहे सध्याच्या घडीला 11 वरती 2. चला शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत स्वप्नील यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकची संधी आहे. आता बघूयात काय होईल आणि काय नाही. सध्याच्या घडीला जर बघितलं तर 11 for 2 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅटर नेम ऋषी जे मात्र दाखल झालेले आहेत. ऋषिकेश शिंदे. आतापर्यंत 2 हॅट्रिक आपण बघितले आहे. 1 हॅट्रिक जर बघितलं तर आजच आपल्याला पाहायला मिळाली. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत फॉलो थ्रू मध्ये. जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे मिळणार आहे. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी स्वप्नील बनकर. 5 बॉल मध्ये आपण बघू शकतो 4 धावा खर्च करत 2 गडी इथे मात्र बाद केले गेलेले आहेत आणि शेवटचा बॉल मात्र या षटकात द्यायचा बाकी. 4 रन आलेत. 2 गडी मात्र या षटकात बाद केले गेलेत. स्लॅश करण्याचा प्रयत्न आणि इकडे काय डीप पॉइंटला जर बघितलं तर फटका खेळून काढलाय. चेंडू मात्र मैदानाला गुंगारा देत सरळ निघून गेलाय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. धावा मिळतील 4 चौकार. आउटसाइड दी ऑफचा बॉल टाकला होता तेवढ्या चांगल्यारीत्या जर बघितला तर त्याला स्लॅश करून दिला. रन संख्या मात्र इथे वाढत असताना आणि या धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने षटक पूर्ण झालंय. 16 धावा स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद. स्पर्धेची आयोजन समिती आपण बघतोय नक्कीच MTPL चे उपाध्यक्ष अतुलजी माने देशमुख असतील, त्याचबरोबर उदय माने देशमुख साहेब असतील, वैभवजी बनसोडे,
दादा तुपे, मारुती शेंडगे, रोहन मोहीन या सर्वांचंच मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे या आयोजनामध्ये. आणि त्याचबरोबर सर्व सौजन्य त्यांनी मात्र फार मोलाचं सहकार्य या स्पर्धेला जर बघितलं तर दिलेलं आहे. वळतोय आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर विशाल भाकरे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतात आहे. रन संख्या 16 रन, 16 for 2, 16 धावा 2 गडी बाद. डावाचं जर बघितलं तर हे तिसरं षटक. इथे फटका हवेत आहे. जवान साहेब म्हणते झेलते 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 आणि अखेरकार जमीर यांनी झेललाच आहे. झेल मात्र इकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलल यांचा बॉल टाकला होता, उडवण्याचा त्याला प्रयत्न केला आणि जमीर यांनी मात्र तिकडे चेंडूवरती नजरा गाडून ठेवल्या. चांगला झेल जमीर यांच्या माध्यमातून 16च्या स्कोरवरती आपण बघतोय. तिसरा धक्का हा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना एसबी फ्रुट्स वेळापूर थोडीशी जर बघितलं तर बॅकफुटवर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की 3 धक्के आतापर्यंत जर बघितलं ना तर फार क्विक सक्सेशन मध्ये लागलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता रविराज उर्फ राहुल मात्र बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. विशाल भाकरे, नुकतीच जे आपण डॉक्टर बी आर आंबेडकर चषकाची स्पर्धा बघितली अकळूज येते, आमचे मित्र प्रशांत भाऊ यांनी मात्र त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि नो डाऊट त्या स्पर्धेतही जर बघितलं तर फार दमदार खेळ विशाल यांनी केला होता. गोलंदाजी असो फलंदाजी असो. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय बॉल. काय चेंडू टाकलाय, बॅटशी घेतोय कड, जादळतोय जाऊन यष्ट्यांवरती आणि 16च्या स्कोरवरती मात्र अजून एक फलंदाज आणि या मॅच मध्ये अजून एक गोलंदाज ऑन हॅट्रिक येत असताना बॅटची आतली कड लागली, चेंडू मात्र जाऊन आदळला तिथे यष्ट्यांवरती आणि फलंदाज मात्र आपण बघतोय आल्या पावली आता मात्र तंबूच्या आसरेला लागलेले आहेत. विशाल भाकरे, काय गोलंदाजी आणि काय टप्पा मात्र इकडे धरलाय त्यांनी. गुड लाईन स्पॉट वरनं मात्र चेंडू टाकायचं काम करतात आहे आणि बॅटची आतली कड घेऊन इथे मात्र चेंडू आपण बघतोय यष्ट्यांवरती लागत असताना 16च्या स्कोरवरती जर बघितलं तर 4 गडी बाद झाले. 16 for 4 जो मात्र मैदानाच्या आतमधला सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे. संधी आहे आता हॅट्रिक पूर्ण करण्याची आणि आता हा हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आपण बघतोय नवीन फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निसार मुलानी बॅटिंग साठी. फुलाल्यांचा बॉल आहे, चांगला चेंडू आहे. अतुल माने देशमुख साहेब MTPL उपाध्यक्ष इन ऍक्शन या स्पर्धेतील प्रमुख आयोजकांपैकी एक. आणि आज खास करून जर बघितलं आयोजन समितीतील अनेक जे सदस्य आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील उतरलेत. कारण की एवढे दिवस आपण केवळ वैभव भाऊ यांना बघत होतो मैदानाच्या आतमध्ये, त्यांचाही संघ टेबल टॉपर होत मात्र क्वालिफाय झालाय. मात्र आज जर बघितलं तर अतुल माने देशमुख असतील, त्याचबरोबर उदयजी माने देशमुख असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील, मोहीन आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन. तर नो डाऊट आज मात्र ॲज अ खेळाडू म्हणून देखील त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी लागली आहे. मारुती शेंडगे यांचा खेळ आपण बघितला, जबरदस्त बॅटिंग. इथे हवाय चांगला बॉल. ओ प्रयत्न लाजवाब केला बट इकडे काय अडवलाय बॉल आणि चेंडूला मात्र जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावा पळून कडे गेल्यात. हालाकी जमीरने जर बघितलं तर प्रयत्न तसा लाजवाब केला, कॉलही त्यांचाच होता, फुल लेंथ डाईव्हही त्यांनी लगावली आणि तिकडे मात्र आपण बघतोय झेल काही होऊ शकला नाही. 2 धावांच्या मदतीने रन संख्या वाढत असताना 19 वर 4. वो व्हाट अ बॉल. सरळ मात्र इकडे टांगा पलटी, घोडे फरार आणि फलंदाज मात्र इकडे होतात आहे बाद. विशाल भाकरे, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतात आहे. फुलल्यांचा बॉल टाकला होता, बोट त्या चेंडूवरती रोल केली, सरळ बुंद्यामध्ये टाकला बॉल आणि तिसरं यश हे मात्र या सामन्यात मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय विशाल भाकरे यांना. चर्चा मात्र इकडे वाढली आहे. विशाल यांच्या नावाची चर्चा जर बघितली तर मैदानाच्या आतमध्ये होत असताना त्यांच्या परफॉर्मन्सच्या बळावर. आणि यस कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट सध्याच्या घडला, मी एवढंच म्हणेल. मी आधीच बोललो हा खेळाडू इन्फॉर्म आहे. अकलूजदार स्टेडियम वरती डॉक्टर बी आर आंबेडकर चषकामध्ये प्रभावित करणाऱ्यांपैकी एक होते आणि आमदार चषकातही मात्र तेच सांगतात आहे की माझा प्रभाव हा मात्र प्रत्येक मैदानावरती आहे. मग वेळापूर असो की अकलूज, चांगली गोलंदाजी करत असताना 19 वर 5 स्कोर. शेवटचा चेंडू या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 19 for 5. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, फिल्डर मात्र येतात आहे चेंडूवर. तोपर्यंत आपण बघतोय जमीर 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 आणि इकडे काय
2 धावा मात्र पूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने षटक पूर्ण होते. बघा 5 धावा आल्या एक ओव्हरमध्ये, पण प्रामुख्याने 3 विकेट विशाल यांनी या ओव्हरमध्ये पटकावल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 3 ओव्हरमध्ये 21 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. 5 गडी बाद. 3 ओव्हर 21 रन, 5 गडी बाद. आकर्षक अशा किट्स या स्पर्धेच्या कलरफुल किट्स सावली क्रिएशनच्या माध्यमातून नक्कीच सर्वांच्या लक्ष वेधून घेतात आहे. आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आयोजन समितीने स्पर्धेत. आपण बघतोय यूट्यूब देखील संपूर्ण जगातली नंबर 1 वाहिनी, ऑलमोस्ट 20 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असलेली टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वाहिनी tenniscricket.in वर आपण बघतोय सर्व सामने जे मात्र इकडे लाईव्ह प्रक्षेपित केले जातात आहे. यावेळेस मात्र हाय अँड हँडसम नक्कीच इकडे नक्की पंचांकडे नजरा वळतील. पंचांचा निर्णय काय येतोय त्या, आणि यस पंचांनी जर बघितलं तर तिसऱ्या पंचांची इथे मदत मागितली आहे. तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काय निर्णय राहील तो देईल. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? सॉफ्ट सिग्नल नक्कीच शहानिशा इथे मात्र केली जाते तत्पूर्वी जर बघितलं तर, आणि शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इथे दिला जाईल. बिग करण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉडी बॅलन्स तिथे मात्र पाहायला मिळाला. आणि जोपर्यंत चेंडू अडवला गेला तिकडे तिसऱ्या पंचांनी जर बघितले तर मदत मागितली आहे तिथे. तिसऱ्या पंचांची मात्र जी की मदत मागितली गेली आहे तिथे. यस OUT फलंदाज बाद. ऑलमोस्ट 30 यार्ड सोडलं होतं. बघा यानंतरचा सामना ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे 11 आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स अकळूज दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस केला जाईल. ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे 11 आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर प्रवीण इलेक्ट्रिकल्स अकळूज या दोन्ही टीम्स मध्ये मात्र मॅच खेळवला जाणार आहे. काय गोलंदाजी मात्र नक्कीच आपण बघतोय. अतुलजी माने देशमुख देखील गोलंदाजी मार्कवर आलेत आणि तेही मात्र विकेट घेऊन आलेत. हालांकी फार एक्सपिरियन्स आहे. +45 ऑलमोस्ट खेळाडू आहे, बट एवढ्या वयातही आपण बघतो लेदर बॉलचं क्रिकेट सातत्याने संपूर्ण तालुक्यामध्ये खेळत असतात. अकळूज स्टेडियमवर खेळत असतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटची जर बघितलं तर एक वेगळीच आवड यांच्यामध्ये आहे. माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जर बघितलं तर उपाध्यक्ष देखील आहेत अभि मगर, जे मात्र बॅटर आलेत. बाहेर काटला यावेळेस, फटका हवेत आहे. हालांकी फिल्डर चेंडूला चेस करतात आहे तोपर्यंत आपण बघतोय एका धावेनिशी मात्र इथे संतुष्टी मानावी लागेल. 22च्या स्कोर वरती आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढत असताना काय कामगिरी केलेली आतापर्यंत या मॅच मध्ये आपण बघू शकतो. गोलंदाजी करणारा संघ अर्थात वाघजाई क्रिकेट क्लब हा संघ जो आपण बघतोय पुरेपूर डरकाळी स्फोरतोय आणि डॉट बॉल वरती भर दिलाय. यावेळेस अलॉंग दी कार्पेटचा प्रहार, आणि मला नाही वाटत तिथे एक पेक्षा जास्त मिळेल, कारण की फिल्डर जर बघितलं तर तिकडे सशक्त आहेत. तेवढाच चांगला थ्रो, आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 23 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागतात आहे. बॅटर्सला प्रयत्न करावे लागतील. नाही म्हणता 50 धावा तरी स्कोर कार्डवर लागणं गरजेचं आहे. त्यासाठी असे फटके गरजेचे आहे. बट इकडे फटका फसतोय आणि मला असं वाटतंय आज विशाल भाकरे यांनी मातीला देखील हात लावून बघावं सोनं बनती की काय, कारण की गोलंदाजी जेवढी सुरेख, क्षेत्ररक्षण देखील मात्र तेवढं सुरेख. प्रत्येक गोष्ट जी विशाल यांच्या दिशेने जाते ती यशस्वी ठरते. चांगला झेल विशालचा, फलंदाज मात्र बाद होत असताना, आणि यस 7वा धक्का इथे मात्र स्कोर कार्ड वरती लागतोय. 5 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील मात्र तंबूच्या आसरेला लावलेत. काय कामगिरी, काय गोलंदाजी. दादा तुपे यांच्यासाठी सध्या तरी अवघडचा टाइम चालू आहे ते म्हणतात आहे सर्व मैदानाच्या आतमध्ये, बट ॲज अ आयोजक म्हणून मला तर थोडीशी माघार घ्यावी लागली आहे. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर ते म्हणतात आहे सध्या तरी आयोजन हिट करणं ही मात्र प्रमुख जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी. रिव्हर्सचा प्रहार, फिल्डर मात्र येतात आहे. इकडे काय घडणार आहे, आणि मला असं वाटतंय पायाचा वेध तिथे मात्र चेंडूने घेतलाय, आणि यस बॅटर देखील तेच सांगतील की पायाला लागून चेंडू मात्र मागच्या दिशेने गेला होता. जबरदस्त कामगिरी. अतुलजी माने देशमुख यांच्या शर्टच्या मागे साहेब लिहिलंय आणि साहेबासारखीच कामगिरी केली आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण, 2 धावा या षटकात, 2 गडी बाद केलेत. 4 ओव्हर 23, 7 गडी बाद. 4 ओव्हर 23 रन, 7 गडी बाद असताना चांगली कामगिरी आतापर्यंत जर बघितली तर केली जाते, कारण की 7 गडी बाद केलेले 4 ओव्हर मध्ये प्रामुख्याने.
आणि आपण आता बघितलं विशाल देखील जमीर यांना शेवटच्या षटकासाठी एक कान मंत्र देत होते की जे बेसिक्स आहे ते टाका, एक्स्ट्रा काही करायला जाऊ नका. आतापर्यंत 7 विकेट आपण घेतलेल्या आहेत. तर यस, त्यांनाही माहिती आहे की भलेही एकच ओव्हर आहे, बट ही ओव्हर देखील धावा आल्या तर निर्णायक ठरू शकते, कारण की मॅच 5च ओव्हरची आहे. चला, वेळ मात्र थोडासा वाचवायचा आहे आणि गोलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर गोलंदाजी आपण सुरू करायची आहे. 4 ओव्हरमध्ये 23 वर 7 जो मात्र स्कोर आहे. आणि शेवटचं षटक. आडव्या बॅटने आखू टप्प्याचा बॉल लपेटलाय आणि इकडे मात्र निखिल यांच्या बॅट मधनं हा महत्वपूर्ण षटकार येतोय. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पॉवरफुल सक्सेसफुल करत मात्र सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 6 धावेचा इथे मात्र मोठा ऑलमोस्ट डाकाच टाकलाय आणि षटकार वसूल केलाय. जबरदस्त फटका, गरज होती या फटक्याची आणि तो फटका मात्र इकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना इथे देखील बॅक टू बॅक प्रहार. पहिल्या बॉलवर 6 तर दुसऱ्या देखील चेंडूवर 6चा पाडा. आणि बघा, पहिल्या 4 ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या, इथं तर 2 बॉलमध्येच ऑलमोस्ट 12 आलेल्या आहेत. तर यस, निखिल शिंदे वेळापूरचेच लोकल खेळाडू आहेत. आणि बघा, वेळापूरचा खेळाडू जेव्हा जेव्हा या मैदानात उतरला आहे ना, गेल्या 3 रात्रींमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये छापच सोडली आहे. आणि होम ग्राउंडवर खेळण्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, एक वेगळा अंदाज असतो. ही खेळपट्टी कशारित्या खेळते, कुठून किती चेंडू उसळतो, सर्व अंदाज आहे. आणि आता मात्र निखिल शिंदे आज आपल्या घरच्या मैदानावरती 2 षटकार ठोकून सांगतात आहे की मॅच इज ऑन, द गेम इज ऑन. यावेळेस फ्लॅट. ओहो, व्हॉट अ कॅच. टाळा व्हायला हरकत नाहीये मंडळी. आणि इथे जर बघितलं तर डॉक्टर अमोलजी पनासे साहेब यांच्या माध्यमातून, सॉरी, शिवाजी पनासे साहेब यांच्या माध्यमातून जर बघितलं तर हा पुरस्कार इथे मात्र 101 रुपयांचा जो मात्र दिला जातोय. आणि साहेब यांना मात्र हा पुरस्कार राहील, अर्थात अतुलजी माने साहेब यांना 101 रुपयांचा मात्र तो पुरस्कार राहणार आहे. सोपं नाहीये ऑलमोस्ट जर बघितलं तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, अशा प्रकारची फिटनेस मात्र इथे ठेवणं आणि कौतुक करावं लागेल. खरंच चांगली कामगिरी इथे मात्र केली आहे अतुलजी माने देशमुख यांनी. आणि पनासे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण बघतोय तब्बल 100 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र त्यांना देण्यात येईल. यस, द्यायला तर पाहिजे, झेलच तसा पकडलाय. अलॉंग दी कार्पेट जर बघितलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र इकडे चोरली गेली. रन संख्या मात्र 36 वर जात असताना शेवटचे 2 चेंडू मात्र इकडे निर्णायक राहतील. प्रेक्षक मात्र चांगल्या संख्येने उपस्थित आहे, कारण की प्रेक्षकांचं देखील मात्र स्वागत आहे या दमदार चषकाच्या दमदार आयोजनात. 36 धावा स्कोर कार्डवर. स्लॅश केला यावेळेस ओव्हर दी कव्हर्स. 1 टप्पा 2 टप्पा खात सरळ मात्र चेंडू पसार आणि पंचांचा इशारा. इथे देखील घ्या धावा, 4 चौकार. नक्कीच बॅटवरती आला बॉल आणि बॅटवरती येता जर बघितलं तर सुरेख प्रहार करत असताना ऑलमोस्ट या ओव्हरमध्ये 17 धावा 5 बॉल मध्ये ज्या की येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे या पहिल्या डावाचा. आणि इकडे मात्र शेवटच्या बॉलवर मला वाटतंय 1 धाव घेऊन संतुष्टी मानली जाईल. आणि टार्गेट मात्र इथे वाघजाई क्रिकेट क्लब या संघासमोर 41 बनल्यात, 42 तर राहील. कारण की हे षटक मात्र खास महागडे येताना आपल्याला पाहायला मिळालं. 18 धावा तब्बल या षटकात आल्या, म्हणजे पहिल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 23 आल्या, शेवटच्या षटकात 28 आल्या, 18 आल्या आणि त्या कारणास्तव मात्र स्कोर कार्डने उसळी घेतली आहे. चला, पुढच्या मॅचचा टॉस ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे. एकीकडे प्रवीणजी देशमुख यांची टीम आहे तर दुसरीकडे ॲडव्होकेट आप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांचा संघ आहे. चला, टीम कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन प्रवीण इलेक्ट्रिकलचे कॅप्टन येतात आहे आणि ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 आपणही आपल्या कॅप्टन पाठवून द्यायचे. चला, ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 कॅप्टन, कारण की वेळापूर संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. चला, ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 कॅप्टन, समोरच्या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आणि नक्कीच शिवाजी पनासे पाटील साहेब यांच्या हस्ते जर बघितलं तर टॉस केला जाणार आहे. आणि
हॉस्पिटल शिवपूजाचे जर बघितलं तर सर्व आहेत आणि लवकरच आपल्या सेवेत देखील शिवपूजा हॉस्पिटल देखील आपण बघतोय वेळापूर येथे येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर सौजन्य देखील या स्पर्धेत अनेक गोष्टींचं देण्यात आले तर त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. आणि चला ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 कॅप्टन आपल्याला विनंती आहे, समोरच्या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. आकाश जे मात्र ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेत आहे. प्रवीण इलेक्ट्रिकल्स हा संघ जो आपण बघतोय आणि संघासाठी जर बघितलं तर नक्कीच प्रवीणजी देशमुख आणि त्याचबरोबर आपण बघतोय की टेक्निक डायग्नोस्टिक सेंटर असतील यांचंही मात्र इकडे सहकार्य लाभले आणि त्याचबरोबर शिवम डेव्हलपर्स यांचंही मात्र सहकार्य लाभले, त्यासाठी त्यांचंही धन्यवाद. बॅटर्स चला, टीम वाघजाई क्रिकेट क्लब बॅटर्स आपण मात्र लवकरात लवकर बॅटर्स ऍसिड आहे. आप्पासाहेब वाघमोडे 11 कॅप्टन थोडस वेळ वाचवा आणि चला लवकर. आप्पासाहेब वाघमोडे 11 संघाचे कर्णधार आलेत आणि डॉक्टर शिवाजी पनासे पाटील साहेब यांच्या हस्ते जर बघितलं तर पुढच्या मॅचचा टॉसही केला जातोय. सोबत ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांनाही मात्र मी विनंती करेल आपणही जॉईन करायचंय. यावेळेस जर बघितलं तर व्हाईट बॉलने इथे सुरुवात होत असताना अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव इथे पंचांच्या माध्यमातून कळवली जाते. एका धावेच्या मदतीने जर बघितलं तर रनसंख्या वाढतीये. आमदार चषकाचा टॉस का बॉसचा मंच जो मात्र स्पॉन्सर करण्यात आलेला आहे शिवपूजा हॉस्पिटल यांच्याकडनं. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 1 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 30 बॉल मध्ये 41चं समीकरण आहे. 30 बॉल्स 41 टू विन. इथे स्लॅश केलाय बॉल, थर्ड मॅनच्या वरनं टिपवलाय. फिल्डर केवळ बनतात आहे दर्शक आणि दर्शक होतात आहे दिवाणे. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. रनसंख्या मात्र वाढतीये चौकाराच्या मदतीने. संतोष यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर हा फटका येत असताना 4 धावेंचा आणि या 4 धावेंच्या मदतीने जर बघितलं तर रनसंख्येला देखील वाढ मिळाली आहे. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, स्लॅश करून दिला फटका. आणि पुढच्या मॅचची न्यूज जी आली आहे, प्रवीण इलेक्ट्रिकल्सने टॉस जिंकला, टॉस जिंकून बॉलिंग. याही वेळेस स्लॅश केलाय. इथे देखील काय फिल्डर करतात आहे चेंडूला चेस आणि इथे देखील बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. एक सूचना आहे आता सर्व संघांसाठी की इथून पुढच्या ज्या काही आता उरलेल्या 4 मॅचेस आहेत आजच्या दिवसाच्या त्या मात्र 6-6 ओव्हरच्या होणार आहेत. या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवा. रनसंख्या मात्र वाढेल. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. 2 बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि मार्गक्रमण करतो इथे मात्र वाघजाई क्रिकेट क्लबचा संघ. अभिजोत खराडे यांच्या विरोधात जर बघितलं तर सध्याच्या घडीला मोर्चा खोललाय. रनसंख्या 9 रन, 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 28 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 33 ची गरज. ओहो क्या बात है, पिकअप शॉट.
आणि तिकडे मात्र एका हातात प्रेक्षकाने झेलही पकडलाय. वाह, षटकारही इथे मिळालाय आणि झेलही सुरेख पाहायला मिळालाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मला असं वाटतंय इकडे वाघजाई क्रिकेट क्लब वेगळीच घाईत आहे आणि त्यांना माहिती आहे की टार्गेट जर बघितलं तर तेवढं काही खास नाहीये. 30 यार्डच्या षटकांचा मात्र पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे. चांगली सुरुवात इथे मात्र मिळाली आहे वाघजाई क्रिकेट क्लबला. अभिज्योत खराडे यांच्या विरोधात प्रहार. इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. व्हॉट अ ब्युटी. काय बॅटिंग आहे. जिकडच्या तिकडे फुलरलँडचा बॉल टाकला, त्याला मात्र अतिशय चांगल्या रीत्या खेळून काढला. आणि सध्याच्या घडीला जर बघितला तर मनगटाची कला, मनगटाचं आक्रमण इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कडक बॅटिंग. 19 धावा स्कोर कार्ड वरती. 19 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ डन. इथे देखील इथेही फिल्डर येतात आहे, बट यावेळेस फटका फसला. आणि यस, इकडे मात्र पंचांचा निर्णय येतोय. OUT. लालच बुरी बला आहे. मी वारंवार सांगत असतो, क्रिकेट असतो की आयुष्य, ऑलमोस्ट जर बघितलं तर धावा इकडे फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या आणि अजूनही मोठा फटका खेळण्याचा मानस केला. आणि तिकडे जर बघितला तर चांगला झेल, चांगला बॉडी बॅलन्स मेंटेन करत बाउंड्री लाईनवर झेल होताना पाहायला मिळाला. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मात्र आल्या पावली परतलेत, बट आपलं काम केलंय. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र इथे त्यांनी मिळवून दिली आहे. चला, आता जर बघितलं तर इकडे आपण बघतोय बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक भाकरे जे मात्र दाखल झाले. शेवटचा एक बॉल या षटकात यायचं बाकी. लास्ट बॉल टू गो. 19 वर 1 स्कोर. क्या बात आहे. विशाल भाकरे, दीपक भाकरे, 2 भाकरे बंधूंची जोडी आता बघूयात काय कमाल करतीये. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होते. पहिल्या षटकात जर बघितलं तर तब्बल आले आहेत 20. 1 गडी बाद. 1 ओव्हर 20 रन. 1 गडी बाद असताना बॉल बाकी आहे 24. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 22. 6वा सामना आजच्या दिवसातला हा सुरू आहे. संध्याकाळचा सत्र आता अवघ्या काही वेळातच सुरू होईल आणि सर्व संघांना सूचना आहे, आता इथून पुढचे जे काही सामने राहतील, 4 जे सामने उरलेत ते मात्र आपण 6-6 षटकांचे करणार आहोत. नक्कीच जर बघितलं तर सकाळी थोडंसं वेळेअभावी, पावसाअभावी काही सामने आपल्याला कमी षटकांचे करावे लागले, बट आता इथून पुढे 4 सामने बाकी आहेत. तर आयोजन समितीने निर्णय घेतला की 4च्या 4 मॅचेस ज्या आहेत त्या मात्र इथे 6-6 षटकांच्या खेळवल्या जाणार आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर राधा मात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ठोंबरे साहेब नक्कीच महाराष्ट्र पोलीस आहेत आणि एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. आणि आता बघूया ठोंबरे साहेब मैदानाच्या आतमध्ये काय कमाल करतील. ते अकलूज इथे जर बघितलं तर कार्यरत आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. आणि अजून एक जबरदस्त गोलंदाज, एक समालोचक म्हणून देखील चांगले आहेत, हिंदी कॉमेंट्री चांगली करतात. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा अवांतरच्या स्वरूपात 1 धाव जोडतीये. रनसंख्या मात्र वाढत असताना खासा बाहेरचा बॉल इथे टाकला होता. धावस्वरूपी आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 24 बॉल मध्ये समीकरण जर बघितलं तर या मॅच मध्ये 21 आहे. 24 बॉल्स 21 टू विन. मॅच मात्र थोडीशी वाघजाई क्रिकेट क्लबच्या दिशेने झुकलेली पाहायला मिळते, कारण की बॅटिंगच पहिल्या षटकात तेवढी जबरदस्त झाली आहे संतोष यांच्या माध्यमातून. लिफ केलाय बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आणि वारंवार जर बघितलं तर 2 चेंडू दिशाहीन. थोडासा दबाव मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं जर बघितलं तर रेंजच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे बॅटर कोणती छेडछाड चेंडूशी करत नाहीये. त्याचमुळे आपण बघतोय की अवांतरच्या धावा इथे मात्र स्कोर कार्डवर जुळत असताना 22 धावा, 1 गडी बाद, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. 24 बॉल मध्ये जर बघितलं तर 20चं समीकरण स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॅट वरती घेतला लोअर फुल टॉस चेंडू आणि नक्कीच पंचांचा इशारा इथे मात्र 4चा. पहिले 2 बॉल वाईड. आता जर बघितला तर हा चौकार. खाया पिया कुछ नाही, ग्लास सोडा पुरे 6 रनों का. रनसंख्या जर बघितली तर 26. बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सुरुवातीपासूनच आक्रमक झाली आहे, कारण की पहिल्या षटकात ज्या रीत्या संतोष यांनी प्रहार केले, आता जर बघितलं तर दीपक देखील मात्र ठरवून मारतात आहे, बघून मारतात आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करतात आहे, खराब चेंडूची वाट लावतात आहे. 26 धावा स्कोर कार्डवर. इथे मात्र बॅटच्या टोएंडला लागतोय बॉल. हालाकी कीपर जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना कोणतीच गडबड दिसत नाहीये, कारण की माहिती आहे इथे टीम वाघजाई क्रिकेट क्लबला की आतापर्यंतचा जो काही सामना झालाय ना तो त्यांच्या दिशेने फिरलाय. ॲज पर गोलंदाजी असू द्यात, त्याचबरोबर फलंदाजी असू द्यात,
कारण की गोलंदाजीतही आपण बघितलं विशाल भाकरे यांचा काय मारा राहिला आज बॅटिंग मध्ये, अद्यापही त्यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये, पण मॅच जर बघितली तर ऑलमोस्ट त्यांच्या दिशेने झुकलेली पाहायला मिळते, कारण की 22 मध्ये 16चं समीकरण आहे. इथे समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, ओहो क्या बात है यार, व्हॉट अ कॅच. सोपं नाहीये, उलट्या फॉलो थ्रू मध्ये उलट्या पावली येत होते आणि तिकडे जर बघितलं तर नजर गाडून ठेवली आणि जसे ठोंबरे साहेब म्हटले अरे घे, तिकडे मात्र झेल पकडली गेली आहे. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतील, परतावं लागेल दीपक भाकरे यांना. मात्र तंबूच्या आसरेला विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 26च्या स्कोरवरती आपण बघतोय 2 धक्के मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक एक जुनं जाणतं नाव, अतिशय जर बघितलं तर एक्सपिरियन्सचा भंडार आमिर तांबोळी मात्र बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 40+ एज ग्रुपचे जर बघितलं तर खेळाडू आहेत आणि जसं की मी बोललोच अनेक वर्षांपासून जर बघितलं तर ह्या भागात क्रिकेट खेळतात आहे. मला की माळशिरस तालुक्याचं क्रिकेट जर बघितलं तर चांगल्या चांगल्या खेळाडूंसाठी जाणलं जातं. कृष्णा पवार, अक्षय बोडरे, निनाद पवार, त्याचबरोबरीने जर बघितलं तर जे यंग टॅलेंट आपण प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये बघतो तो सर्व टॅलेंट, संतोष बॉस यांना आपण नेहमी बघतो, त्यांचंही मात्र कौतुक झालं पाहिजे. गेल्या काही काळात त्यांनी फार जबरदस्त क्रिकेट खेळले. आणि इथे मात्र काय झेल सुटलाय तर कोणाकडनं सुटलाय, उदयजी माने देशमुख यांच्याकडनं जुळट सुटलाय. आता काय करावं तर काय करावं, उदयजी देखील म्हणतात चेंडूच तिथे मात्र गवेना. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना, आणि इथे शिवाजी पनासे पाटील साहेब देखील म्हणतात आता कोणी बोलल तर काय बोलल, मेन माणसाकडनं तिथे झेल सुटलाय म्हणे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. 20 बॉल मध्ये अजूनही 16ची गरज. पुढचा चेंडू ठोंबरे साहेबांचा. इथे आडव्या बॅटने खेळला, इथे अजूनही संधी आहे आणि इकडे काय होत आहे, जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला जर बघितलं तर ठोंबरे साहेब मैदानाच्या आतमध्ये करत असताना विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळून दिली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न केला, तिकडे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि डीप मिड विकेटला पकडला गेलेला एक सुंदर झेल. आणि बघा अद्यापही विशाल भाकरे यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. आतापर्यंत जर बघितलं तर ओपनिंगला आले होते विशाल, आणि जेवढाही खेळ विशाल मात्र खेळलेत तेवढा मात्र नॉन स्ट्रायकर वरनच खेळलेत. एकही चेंडू जर बघितला तर अजून फेस केलेला नाहीये त्यांनी. नॉन स्ट्रायकर एंडलाच आल्या पावली तिथे उभे आहेत. आणि आता मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आमिर यांची, आणि आमिरची जागा भरण्यासाठी आता जमीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आमिर गेले, जमीर आलेत. आमची टेनिस क्रिकेट .in ची टीम अतिशय जर बघितलं तर मेहनत करते, सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. खास करून जर बघितलं तर आमचे मित्र संदेश, फार मेहनत त्यांची मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे. संपूर्ण टीम फार मेहनत घेतली आहे, सोपं नाही आहे. तासन तास प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर अतिशय चांगल्यारीत्या आणणं, कॅमेरामॅन्स असतील, ऑपरेटर्स असतील, प्रत्येकाने आपली मेहनत घेतली इथे. यावेळेस जर बघितलं तर धावस्वरूपी फिल्डर आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय 26 धावा. आणि काय गोलंदाजी केले ठोंबरे साहेबांनी, जबरदस्त. वा ठोंबरे साहेब वा. 2 वाईडच्या धावा, 1 चौकार आणि 5 डॉट बॉल या षटकात ठोंबरे साहेबांनी हाताळलेत. 2 ओव्हर 26 रन, 3 गडी बाद. 18 बॉल 16ची गरज आहे. 18 बॉल 16 रनची गरज. प्रत्येक व्यक्ती इथे कशा रीत्या मॅचचा आनंद घेतोय. आमचे जवान सर देखील ज्या रीत्या प्रत्येक मॅचचा अभ्यास करतात आहे. इक्वेशन आहे म्हणे, पण 70-75 त्यांनी अभ्यास केला गेल्या 2 दिवसात की 70-75 पहिल्या इनिंग मध्ये असतेच पाहिजे. मग 5 ओव्हरची मॅच असो की 6 ओव्हरची मॅच असो, ऑन एन ॲव्हरेज स्कोर या मैदानाचा आहे. आणि मोस्ट ऑफ द मॅचेस काय होते, ज्या चांगल्या साईड आहेत आपण बघतोय चेसिंगला प्रिफर करताय, कारण की त्यांना माहिती आहे गोलंदाजी चांगली करा, कमीत कमी मध्ये रोका. कित्येक सामने आपण गेल्या 3 दिवसात बघितले की अनेक डाव 40-45च्या आसपास थांबले, बट असेही सामने बघायला मिळाले जे शेवटच्या षटकापर्यंत गेले. मला ती मॅच आठवते जिथे 12 बॉलमध्ये 42ची गरज होती आणि तो मॅच शेवटला 1 बॉल 5 वर गेला होता. तर असंही नाही झालं की मॅचेस वन साइडच पाहायला मिळाल्यात. लागोपाठ आपण शेवटच्या षटकांचे थ्रिलरही बघितलेत. काल रात्री तर कायच सामने आपल्याला पाहायला मिळाले. लेट नाईट जर बघितलं तर काल थरार चालू होता, पण ग्रुप ए पूर्णपणे क्लिअर झाला. निर्णय जो काय होता तो तिथे लागला आणि ऑलमोस्ट पॉइंट्स टेबलचा खेळ जसा काहीच सांगता येत नाही कधी काय होईल. काल आपण बघितलं होतं 2 दिवस जी टीम टॉपवर होती
आज पॉइंट्स टेबल खोलून बघा, ती स्पर्धेच्या बाहेर आहे 5व्या नंबरला. तर कधी काय होईल इथे मात्र या फॉर्मॅट मध्ये कळत नाही. चला उदयजी, आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मात्र लावा, मॅच मात्र ऑन करा. चला उदयजी, आपल्याला विनंती आहे गोलंदाजी मात्र आपण सुरू करायची आहे. रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला 26 वरती 3 आणि शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. आता मात्र अंततः का होईना विशाल भाकरे मात्र स्ट्रायकर एंडला आले. 30 चा खेळही खुल्लाय, सर्कल खुल्लाय. हा एक एक्साइटिंग टॅलेंटेड खेळाडू आहे. लेफ्ट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हो 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 हो, काय चेंडू टाकलाय. आणि मला असं वाटतं प्रत्येक चेंडूवर जर बघितलं तर इथे प्रत्येकाची आतुरता, खास करून आयोजन समितीची उदयजी माने देशमुख यांच्यासाठी पाहायला मिळेल. आणि एखादी विकेट जर मिळाली आणि पारितोषिक जर आलं तर कोणी आश्चर्यचकित व्हायला नको, कारण की फार मेहनत यांनी आयोजनात घेतली आहे. यावेळेस जर बघितलं तर हलक्या हाताने मागच्या दिशेने टोलावलाय. एक धावेनिशी मात्र इथे संतुष्टी मानतील विशाल. तोपर्यंत आपण बघतोय स्ट्राईक मात्र रोटेट होत असताना स्लॅश केलं होतं बॉलला. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर तिथे एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड रोटेट होतोय. रन संख्या चालली आहे 27 वरती. वर 3 जो मात्र सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे. 16 बॉल मध्ये समीकरण मात्र 15चं क्षेत्ररक्षण जे आपल्याला उजव्या बॅटरसाठी पाहायला मिळते, डीप स्क्वेअर लेग. त्याचबरोबर जर बघितलं तर स्वीपर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि थर्ड मॅनला मात्र आता एक खेळाडू काढलाय. तर ऑलमोस्ट कॉर्नरचं क्षेत्र इकडे रिकाम आहे. बघूया जमीर यांचा काय अंदाज राहतोय ते. यावेळेस स्लीव केलाय बॉल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात धाव जुळतीये. आउटसाइड दी ऑफ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, खासा बाहेरचा बॉल. 14 धाव्यांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट पाहिजे जर मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल. एसबी फ्रूट वेळापूरला अवांतरच्या धावा, सिंगल डबलच्या धावा नक्कीच टुसतील, कारण की रन बॉल पेक्षा जर बघितलं तर कमीचं समीकरण सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. विकेटच एकमेव चाबी आहे. हो, आता मात्र इकडे जागा बनवली आणि जागा बनवताच चेंडूला मात्र सरळ मैदानाच्या बाहेरचा दिशा दाखवलाय. सरळ मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जमीरच्या पाठमधून गगनचुंबी आणि उडान लंबीवाला षटकार. रन संख्या सरळ 34 रन पार. शॉर्ट चेंडू, आखूट टप्प्याचा बॉल, आउटसाइड द ऑफचा बॉल. ऑलमोस्ट जर बघितलं तर रेंज मध्ये मिळालेला बॉल आणि तिकडे मात्र आपण बनतोय जमीरचा फटका. म्हणजे पुरेपूर धावा, पुरेपूर 6 मिळाल्यात आणि स्कोर कार्डवर मात्र उसळी होती. 8 धावेंची आता मात्र गरज आहे. 15 बॉल मध्ये 8ची गरज. यानंतरचा सामना प्रवीण इलेक्ट्रिकल्स अकळूज आणि त्यांच्या विरोधात अप्पासाहेब वाघमोडे 11 या दोन्ही संघांमध्ये होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. फुलाल्यांचा बॉल, फुलाल्यांचा बॉल टिपवला यावेळेस आणि इकडे मात्र काय, फिल्डर मात्र येतात आहे चेंडूवरती. तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर 36 धावा, 3 गडी बाद सध्याच्या घडीची स्थिती आहे. 36 for 3. 14 बॉल मध्ये 6ची गरज. एक फटका दूर आहे विजयापासून इथे वाघजाई क्रिकेट क्लब. आणि फॉलिंग स्वीप पडलेत, झडलेत, बट स्कोर कार्डला जर बघितलं तर उचलून दिलंय. चौकाराच्या मदतीने मॅच मात्र पुढे जातीये. 2 धावा मात्र आता विजयासाठी केवळ आणि केवळ पाहिजे. जबरदस्त खेळ वाघजाई क्रिकेट क्लब या संघाच्या माध्यमातून. 2 धावा दूर आहे आता केवळ आणि केवळ या विजयापासून. आणि हा 6वा सामना पुरेपूर आतापर्यंत नावावर राहिला या टीमच्या. अतिशय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघितलाय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आणि इकडे मात्र चेंडू अडवला जाईल. मॅच जातीय पुढच्या षटकात. 3 ओव्हरचा खेळ होतोय पूर्ण. 3 ओव्हर 40 रन, 3 गडी बाद आणि शेवटचे जर बघितलं तर 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. संध्याकाळचं सत्र, प्रेक्षकांची जर बघितलं तर गर्दी, अनेक असे प्रेक्षक आहेत. रस्त्याने जाता जाता एखादा फेर फटका मैदानावर मारावा. 2-4 चेंडू आपणही बघावे, एखाद ओव्हर आपणही बघावी. आणि या एखाद ओव्हर 2-4 चेंडूच्या नादात येतात आणि पुरेपूर मॅचेस बघून जातात, कारण की तासन तास मैदानाच्या आतमध्ये बसवणारा असा हा क्रिकेटचा खेळ आहे. अनेक प्रेक्षक आपण बघतो ऑलमोस्ट जर बघितलं तर घरूनच ठरून येतात की आज संध्याकाळपर्यंत मॅचेसच बघायच्या आहे, आज संध्याकाळपर्यंत आनंदच घ्यायचा आहे.
आणि आज मात्र तो मनमुराद आनंद इथे मात्र घेत असताना सर्व या वेळापूरच्या पालखी मैदानावरती गोलंदाजी मार करून आपण बघतोय मयूर जे मात्र दाखल होत असताना. चला 2 धावांची गरज आहे. पुढचा सामना देखील लवकरच सुरू होईल आपल्या समोर. दोन्ही टीम्स तयार राहा. 2 धावांची केवळ आणि केवळ गरज. आणि याच फटक्यासोबत सामना संपला. अभिनंदन टीम वाघजाई क्रिकेट क्लब स्टाईल मध्ये मॅच मात्र आपल्या नावावर केली आहे. आणि हा सामना जर बघितला तर पुरेपूर लक्षात ठेवला जाईल. जी गोलंदाजी त्यांनी केली, जी फलंदाजी त्यांनी केली आणि जी एकतर्फा लढत त्यांनी मात्र इथे दिली. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनंती करतो मी विशाल भाकरे यांना की आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचंय. विशाल भाकरे जे मात्र ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि विशाल भाकरे यांनाच मात्र जातोय सर्वात जास्त डॉट बॉल टाकण्याचा या सामन्याचा पुरस्कार. तर चला विशाल, आपल्याला विनंती आहे आपल्यासाठी जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि एक आंब्याचं रोपटं जे मात्र आपल्याला इथे आयोजन समितीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर विशाल, आपल्याला विनंती राहील आपण मात्र थोडस लवकर यायचंय आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती राहील आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.